नमस्कार. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे अनेक झाडाझुडपांना महत्त्व आहे, त्याचप्रमाणे झाडाझुडपांच्या मुळांना देखील खूप महत्त्वाचे स्थान आहे. तर उद्या गुरुवार 23 एप्रिल गुरुपुष्यामृत योग या दिवशी तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सकाळीच घरात आणा. या झाडाचे एक मूळ सर्व समस्या, सर्व बाधा दूर होतील, इच्छापूर्ती होईल आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. तर असे कोणत्या झाडाचे मूळ तुम्हाला आणायचे आहे, सकाळी कोणत्या वेळेत आणायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केवळ सोने खरेदी करणेच नव्हे, तर विशिष्ट झाडांच्या मुळांचा वापर करून देखील काही उपाय करणे अत्यंत फलदायी मानले जाते. म्हणूनच आपल्याला या शुभयोगावर हा उपाय करायचा आहे, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही. गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून 2 ते 3 वेळेसच येत असतो. मराठी नववर्ष सुरू झाल्यानंतर पहिलाच गुरुपुष्यामृत योग हा आहे, म्हणून तुम्हाला अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे. या दिवशी मी तुम्हाला काही झाडांच्या मुळासंबंधित अत्यंत महत्त्वाचे काही अजून 2 ते 3 उपाय सांगणार आहे आणि हे एक मूळ देखील आपल्याला घरी आणायचे आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण अर्धवट माहिती काहीही साध्य होऊ देत नाही. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी उपायांना खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही जितकी सेवा, साधना आणि उपाय कराल तितके ते प्रभावी ठरत असतात, कारण अशी संधी वारंवार येत नसते. म्हणून अशा विशिष्ट दिवशी वेळात वेळ काढून तुम्हाला काही उपाय करायचे असतात. तुमच्या घराच्या कल्याणासाठी, सुखासाठी आणि सौभाग्य तुमचे वाढण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. कारण आपण कधीकधी खूप कष्ट आणि मेहनत करतो, परंतु त्याला नशिबाची साथ मिळत नाही. आपली इच्छापूर्ती देखील होत नाही आणि आपल्याला कधीकधी कामामध्ये यश देखील मिळत नाही. काही ना काही बाधा तुमच्यावर झालेली असेल किंवा मग अनेक समस्या तुमच्या आयुष्यामध्ये असतील. तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल, तुमच्या मुलांना देखील यश मिळत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, तर असे काही विशेष दिवस असतात ज्या दिवशी तुम्ही थोडासा जरी वेळ काढून जर असे प्रभावी उपाय केले, काही सेवा जर केल्या, कारण फक्त उपायच करायचा नाही आहे, तर त्यासोबत आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत. मंत्रोच्चारामध्ये खूप शक्ती असते. काही मंत्र देखील म्हणायचे आहेत, काही स्तोत्र म्हणायचे आहेत. तर हे संपूर्ण विधी तुम्हाला उद्याच्या शुभ मुहूर्तावर करायचाच आहे. मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की अशी संधी पुन्हा येत नसते, म्हणून वेळ काढून हा उपाय तुम्ही करायचा आहे. गुरुपुष्यामृत योगाचे महत्त्व अत्यंत विलक्षण आहे, कारण या दिवशी गुरुग्रहाची कृपा आणि पुष्य नक्षत्राची शक्ती एकत्र येत असते. या योगावर केली जाणारी कोणतीही गुंतवणूक, खरेदी ही दीर्घकाळ टिकते, त्यामध्ये वाढ होत राहते. म्हणून या दिवशी सोने, चांदी, जमीन खरेदी करण्याला देखील खूप महत्त्वाचे आणि शुभ मुहूर्त हा मानला जातो. त्यासोबतच पुष्य नक्षत्राला अमरा किंवा तिष्य असे देखील म्हणतात, ज्याचा अर्थ मंगलमय आणि शुभ असा होत असतो. हे नक्षत्र सर्व दोषांचे निवारण करणारे मानले जाते, म्हणून याला नक्षत्राचा सम्राट देखील म्हणतात. बघा या नक्षत्राला किती महत्त्व आहे. म्हणून तुम्हाला उद्याचा हा दिवस सोडायचा नाही आहे. हा योग भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी केली जाणारी महालक्ष्मीची पूजा किंवा श्रीसूक्ताचे पठण तुम्हाला मी सांगितलेले आहे. या दिवशी तुम्ही सेवा देखील करायच्या आहेत. तर श्रीसूक्ताचे पठण केल्याने घरातील दरिद्र हे दूर होते, घरामध्ये तुमच्या लक्ष्मी कायम येत असते. गुरु हा ज्ञानाचा कारक असल्याने नवीन विद्या ग्रहण करणे, मंत्रदीक्षा घेणे आणि आध्यात्मिक साधनेची सुरुवात करण्यासाठी देखील अत्यंत फलदायी हा दिवस असतो. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आणि या योगावर गुरुवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि गुरु यांचा हा संबंध शिस्त आणि प्रगती याचा मेळ घालतो, म्हणून कामामध्ये यश मिळत असते. तर तुम्हाला यश मिळण्यासाठी देखील हा उपाय फायदेशीर ठरणार आहे. या दिवशी केलेले दान अक्षय पुण्य देणारे असते. विशेषतः पिवळ्या वस्तूचे दान करावे. थोडक्यात सांगायचे झाले तर हा दिवस जीवनातील सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी, भविष्याची सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी निसर्गाने दिलेली एक मोठी संधी आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे गुरुवार, गुरु हा ज्ञान आणि प्रगती, भाग्याचा कारक आणि पुष्य नक्षत्र हा नक्षत्राचा राजा, नक्षत्राचा सम्राट. पुष्य म्हणजे पोषण करणारा, ऊर्जा देणारा, अमृतासारखा लाभ देणारा. म्हणजेच या काळात केलेली कोणतीही कामं हे दीर्घकाळ टिकणारी आणि लाभदायी ठरणारी असतात. म्हणूनच या दिवशी आपण उपाय करायचे आहेत, जे दीर्घकाळी टिकणारे आणि अत्यंत लाभदायी ठरणारे असणार आहेत. या योगाला देखील स्वयंसिद्ध मुहूर्त मानले जाते, म्हणजे या दिवशी देखील नवीन कार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. तर मी तुम्हाला सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची ते 3 झाडे सांगणार आहे, ज्याच्या मुळाचा विशेष उपाय करायचा आहे आणि शेवटी अजून एक उपाय सांगणार आहे. तर सर्वात पहिले आणि महत्त्वाचे, ज्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेले आणि त्या झाडामध्ये वास करतात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, ते झाड म्हणजे केळीचे झाड.
या दिवशी केळीच्या झाडाची एक छोटीशी मुळी तुम्ही घरी आणून तिचा पंचोपचार पूजा केल्यानंतर ही मुळी पिवळ्या कपड्यामध्ये बांधून जर तिजोरीमध्ये ठेवली किंवा तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही सोने चांदी ठेवता तिथे ठेवली किंवा व्यवसायाच्या उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी जरी ठेवली तर आर्थिक अडथळे हे दूर होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी येऊ लागते. पण ही मुळी कशी आणायची? फक्त गेलात आणि मुळी तोडून आणली असे नाही, तर त्यासाठी तुम्हाला यथासांग आणि योग्य पद्धतीनेच आणायची आहे, तरच या उपायाचे आपल्याला फळ प्राप्त होत असते. तर तुम्हाला सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे आणि हा उपाय कधी करायचा आहे, तर हा उपाय तुम्ही 11:30 वाजेपर्यंत कधीही करू शकता. ब्रह्ममुहूर्तापासून ते 11:30 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्याने स्नान करायचे आहे. थोडेसे गंगाजल आणि थोडेसे मीठ टाकून देखील स्नान करायचे आहे. हळद पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने गुरुग्रह हा मजबूत होत असतो, म्हणून हे काम करा. त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरातील दिवा प्रज्वलित करून नंतरच तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे. या दिवशी तुम्हाला शक्य झाल्यास पिवळेच वस्त्र परिधान करा किंवा कोणतेही स्वच्छ वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. थोडेसे हळदीचे पाणी तुम्हाला तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर आणि आत शिंपडायचे आहे. स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि हळदीचे लेपन देखील उंबरठ्यावर करायचे आहे. त्यानंतर पुढे कोणती वस्तू ठेवायची आहे याची सविस्तर माहिती मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. 2 खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत, एक नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि एक माता लक्ष्मी घरात येण्यासाठी. तर तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता. मोनिका कुलकर्णी या चॅनलवर तुम्हाला नक्की मिळेल. त्यासोबतच तुम्हाला सर्व विधी आटपून झाल्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. तर तुम्हाला थोडेसे पाणी घ्यायचे आहे तांब्यामध्ये, त्यामध्ये चिमूटभर हळद घ्यायची आहे. हळद, कुंकू, अक्षता, फुले सोबत घ्यायची आहे. एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पंती घेऊ शकता आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचे आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला सर्वप्रथम केळीच्या मुळाशी पाणी अर्पण करायचे आहे. तुम्ही जर कच्चे दूध घरून आणले तर तेही उत्तम ठरेल. थोडेसे दूध देखील तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करायचे आहे. नमस्कार करायचा आहे. दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर ती केळीच्या झाडाची छोटीशी मुळी तुम्हाला तोडून घ्यायची आहे आणि ही मुळी तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. घरी आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा गंगाजलामध्ये धुतली तरीही चालेल. एका ताम्हणामध्ये ठेवून देवघरासमोर ठेवायची आहे. त्यानंतर तिला हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचे आहे. नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला तिथेच बसून विष्णू सहस्त्रनामाचे एक वेळेला, श्रीसुक्ताचे एक वेळेला पठण करायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे आणि हे सर्व विधी करून झाल्यानंतर मंत्रोच्चार आणि सेवा स्तोत्र म्हणणे झाल्यानंतर तुम्हाला दिवसभर ती मुळी तिथंच ठेवायची आहे. तुमची जी काही इच्छा आहे, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतर तुम्हाला ती पिवळ्या कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे विधिवत तुम्ही हे काम करा. त्यानंतर दुसरे महत्त्वाचे झाड आहे ती म्हणजे पिंपळाची मुळी. पिंपळाची मुळी देखील खूप महत्त्वाची आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही पिंपळाची मुळी घरी आणल्याने देखील बृहस्पती गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. नक्षत्राचा स्वामी बृहस्पती यांचे आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळ हे गुरुग्रहाशी संबंधित वृक्ष आहे. या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाच्या मुळापाशी एक दिवा लावल्याने किंवा तिथली थोडी माती घरी आणल्याने, कपाळाला ती माती लावल्याने तुमचा भाग्योदय होतो. तर तुम्हाला या ठिकाणी पिंपळाची मुळी काढणे शक्य झाले तर घ्या, नाहीच झाले तर मग थोडीशी माती तुम्हाला घरी आणायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता, फुले त्या मातीला देखील वाहून घ्यायचे आहे. नमस्कार करायचा आहे. अशी माती तुम्ही घरी आणली आणि कपाळाला लावली तर तुमचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तिसरी आहे हळकुंडाचा वापर या दिवशी करायचा आहे. मुळी म्हणून आपण हळकुंड जी वाळलेली असतात ती मुळीच आहे. तर हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतात किंवा मग तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर या शुभ दिवशी विकत जरी आणले तरीही उत्तम ठरेल. घरी आणायचे आहे खरेदी करून, त्यानंतर देवघरामध्ये ठेवायचे आहेत. यामुळे कुंडलीतील गुरुग्रह हा प्रबळ होतो. सर्व दुःख, दारिद्र्य नाहीसे होतात आणि तुमचे प्रत्येक कामे हे यशस्वीरित्या मार्गी लागतात. तर हा देखील उपाय खूप फळ देणारा आहे. हा देखील उपाय तुम्हाला करायचा आहे आणि हे सर्व उपाय करताना तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम पाठ करणे झाले तर नक्की करा. दोन्ही तुम्ही श्रवण देखील करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तर आवर्जून हे सर्व विधी करा. त्यानंतर आपण आता मुख्य झाडाकडे वळूयात, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. पण हे तिन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत. हे देखील तुम्हाला करायचेच आहे. या उपायाने देखील माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. तुमचे सर्व त्रास, दारिद्र्य, दुःख हे नाहीसे होतील. तर हा उपाय तुम्ही कोणीही सोडायचा नाही आहे, कारण हे सर्व साहित्य फार लांब जायची गरज नाही, आपल्या घराजवळच मिळते. तर आवर्जून करा.
आपल्या घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे झुडपे असतात आणि शास्त्रानुसार काही झाडांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. तर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी केळीच्या झाडाला जितके महत्त्व आहे तितके अजून काही झाडे आहेत भाग्यवर्धक मानले जातात. तर त्यापैकी एक झाड म्हणजे श्वेतार्क, पांढऱ्या रुईचे झाड. तर गुरुपुष्यामृत या योगावर पांढऱ्या रुईची मुळी तुम्हाला घरात आणायची आहे. तिची योग्य पद्धतीने पूजा करायची आहे. मी वेळ वाया न घालवता मी तुम्हाला पटकन हा उपाय सांगत आहे. तर सुरुवातीला मी जे व्यवस्थितपणे कशा पद्धतीने तुम्हाला घरी मुळी तोडून आणायची आहे, अनेक झाडांविषयी माहिती सांगितलेली आहे. त्या प्रकारेच तुम्हाला इथे देखील तांब्यात पाणी नेऊन ते सर्व साहित्य सोबत घेऊन जाऊनच त्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर ती मुळी घरात आणायची आहे. तर हा उपाय करणे अत्यंत प्रभावी मानले जाणार आहे. ही मुळी गणपतीचे स्वरूप मानले जाते. ही मुळी तुम्ही तिजोरीमध्ये ठेवली किंवा मुख्य दरवाजावर बांधल्यास नकारात्मक ऊर्जाही दूर होते आणि धनसंपत्तीत वृद्धी होते. रुईच्या झाडाची मुळी ही तुम्हाला उद्या आवर्जून घरी घेऊन यायची आहे. अशी संधी पुन्हा नाही आहे. हा उपाय नक्की करा. तर सुरुवातीला मी ज्या पद्धतीने सांगितलेले आहे, विधिवत तुम्हाला जे काही साहित्य घेऊन जायचे आहे ते साहित्य घेऊन जाऊन योग्यरित्या त्या झाडाची सेवा करून नंतर ती मुळी तुम्हाला घरी आणायची आहे. त्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे बेलाच्या झाडाची. जर तुम्हाला रुईचे झाड नाहीच मिळाले तर मग तुम्ही बेलाच्या झाडाचे देखील आणू शकता. बेलाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो. या शुभयोगावर बेलाच्या झाडाची थोडीशी मुळी लाल कपड्यामध्ये बांधून घरामध्ये ठेवल्यास माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि दारिद्र्य देखील दूर होते. आणि अजून एक आहे, जर कुणाला मंगळ ग्रहाचा त्रास असेल तर या दिवशी अनंत मुळाची मुळी जर तुम्हाला मिळाली तर ती घरात आणून तिची पूजा केल्याने देखील शांतता प्राप्त होते. त्यानंतर अजून एक आहे, जर तुम्हाला रुईचीही मिळाली नाही किंवा मग बेलाचीही नाही मिळाली, अनंत मूळ देखील नाही मिळाले, तर ही मुळी सर्वांच्या घरी असते. ती म्हणजे तुळशीची. तुळशीचे वाळलेले मुळी जी गंगाजलाने स्वच्छ धुवून पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता. यामुळे घरातील ग्रहकलह थांबतात आणि घरामध्ये सुख लाभते. तर ही देखील तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे. आता तुळस ही तर प्रत्येकाच्या घरी असतेच, पण गुरुवारी तुळस तोडणे हे योग्य वाटणार नाही. म्हणून तुम्ही बाकीचे उपाय करू शकता. आणि तुळशीची मुळी तुम्हाला याचा उपाय करायचाच असेल तर तुम्ही आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ही मुळी तोडून ठेवायची आहे. नसता तुम्ही बाकीचे देखील झाडं मी तुम्हाला जे सांगितलेले आहे ते देखील खूप विशेष आहे आणि अत्यंत प्रभावी आहेत. ते जर मिळाले तर आवर्जून त्याच झाडांची मुळी आणा. सर्वच उपाय तुम्ही करू शकता किंवा एकही उपाय करू शकता. अतिशय प्रभावी आहेत. ज्यांना घरामध्ये सुतक असेल त्यांना हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. नक्की करा. उद्यासारखी संधी पुन्हा नाही आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.